गाईज वेलकम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत व्यूहरचनात्मक व्यवस्थापन यामधील फर्स्ट चॅप्टर व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाची ओळख. तर यामध्ये फर्स्ट बघणार आहोत आपण व्यूहरचना व्यवस्थापन म्हणजे काय. तर बघा, जे काही व्यवहार केला जातो किंवा एखादी व्यवसाय संस्था ज्यावेळेस अस्तित्वात येते, ती अस्तित्वात आल्यानंतर काही निर्णय घेतले जातात आणि हे निर्णय भविष्य काळासाठी तितकेच महत्त्वाचे असतात. मग ज्यावेळेस भविष्यामध्ये अशा प्रकारचे निर्णय घ्यायचे असतात, त्या व्यवसाय संस्थेला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी विविध प्रकारचे कार्य करावे लागते आणि ह्यासाठी त्यामध्ये काही व्यूहरचना आखल्या जातात. म्हणजेच काय की आधुनिक काळामध्ये व्यवसाय संस्थांचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणून व्यावहारिक व्यूहरचनेकडे बघितलं जातं. तर बघा, व्यूहरचनात्मक व्यवस्थापन ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. ती सतत करावी लागणारी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया कशा प्रकारे राबवावी या संदर्भात विविध दृष्टिकोन आपल्याला दिलेले असतात. परंतु हे सर्व दृष्टिकोन व्यवस्थापकांनी व्यवसाय संस्था ज्या आहेत त्यांचं उद्दिष्ट पूर्तीसाठी एक व्यूहरचना कशा पद्धतीने आखायची किंवा त्यासाठी कोणते निकष आवश्यक आहे याचा त्या ठिकाणी विचार केला जातो. त्याच पद्धतीने व्यूहरचना व्यवस्थापनाची प्रक्रिया ही विविध टप्प्यांनी चालत असते. त्यामुळे व्यूहरचना व्यवस्थापन प्रक्रियेसंदर्भात एक प्रकारे त्या ठिकाणी विकसित करण्यात आलेला जो काही प्रारूप आहे तो विचारात घेणं आवश्यक आहे. मग व्यवसाय संस्थेतील जे संचालक मंडळ असेल किंवा वरिष्ठ व्यवस्थापक जे आहे यांच्या अंतर्गत ही प्रक्रिया राबवली जाते आणि यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची असते. म्हणजे व्यवसाय संस्था आहे ती व्यवसाय संस्था जे विविध प्रकारची धोरणे राबवते किंवा जे विविध प्रकारचे निर्णय घेते त्या निर्णयाचे काही स्वरूप असते किंवा त्या निर्णय घेतल्यानंतर त्यांचे जे काही धोरण राबवणार आहे त्यावरती त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. म्हणजेच व्यूहरचना व्यवस्थापनाचा व्यवसाय संस्थेच्या जे काही धोरण आहे त्यांचा जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे ही प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाची ओळख करून घेणं आवश्यक आहे. व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाचा विचार करताना सुरुवातीला आपल्याला व्यवसाय धोरण अभ्यासावं लागेल. तर बघा, व्यवसाय धोरणाचा संबंध हा उद्योग व्यवसाय संस्था ज्या आहे त्यांच्या भविष्यकालीन परिस्थिती आणि निर्णयाशी असलेला आपल्याला दिसून येतो. कोणतीही व्यवसाय संस्था भविष्य काळामध्ये जे काही निर्णय घेते त्याचा थेट परिणाम आपल्याला व्यवसायावरती झालेला दिसून येतो. व्यवसाय धोरणात असे काही निर्णय घेतले जातात की जे केवळ अप्पर लेवल मॅनेजमेंट आपण म्हणतो त्यांच्या अंतर्गत घेतले जातात. म्हणजे व्यवसायाचे जे काही उच्चस्तरीय व्यवस्थापन असेल ते घेत असताना बाजारपेठेमध्ये उपलब्ध असणाऱ्या संधी किंवा संसाधनांची किती उपलब्धता आहे, त्याच पद्धतीने बाजारपेठेमध्ये कोणत्या प्रकारची स्पर्धा अवलंबून आहे, अंतर्गत आणि बाह्य पर्यावरण यांचा विचार करून हे सर्व प्रकारचे निर्णय घेतले जातात आणि हे सर्व घटक व्यवसाय आणि व्यवसाय संस्थेवरती परिणाम करताना आपल्याला दिसून येतात. इंग्रजीमध्ये ज्याला पॉलिसी असे म्हटले जाते त्या शब्दाची जी उत्क्रांती आहे ती ग्रीक भाषेतील पॉलिटिस या शब्दापासून झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे कोणताही व्यावसायिक निर्णय घेत असताना जी काही बदलणारी व्यावसायिक आर्थिक किंवा राजकीय परिस्थिती असेल किंवा संसाधनांची उपलब्धता असेल या सर्व घटकांचा त्या ठिकाणी विचार करावा लागतो आणि या घटकांमध्ये जसजसे बदल होत जातात तसतसे आपला जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये जे काही निर्णय घेतले जातात त्या निर्णय प्रक्रियेमध्ये देखील तसे बदल अपेक्षित असलेले दिसून येतात. व्यवसाय धोरण म्हणजे काय, त्याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की व्यावसायिक धोरण जे आहे ती व्यवसाय संस्थेकडून किंवा त्या व्यवसाय संस्थेमध्ये जे कर्मचारी कार्य करत असतात त्यांच्याकडून केली जाणारी जी काही कृती त्या व्यवसाय संस्थेला अपेक्षित आहे किंवा त्यांनी आपलं कार्य करत असताना काही विकसित केलेले मार्गदर्शक काही तत्व असतात किंवा जे सूचना असतात त्यांच्या संचाला आपण या ठिकाणी व्यावसायिक धोरण असं म्हणू शकतो. बघा, यांच्या आधारे जी काही व्यवसाय संस्था आहे ती वेळोवेळी व्यावसायिक निर्णय घेत असते. म्हणजे बऱ्याचदा हे जे घेतले जाणारे व्यावसायिक निर्णय आहे ते संसाधनांची उपलब्धता किती आहे किंवा संसाधनांचे संपादन कशा पद्धतीने केले जाते याचा विचार करून त्या ठिकाणी घेतले जातात. म्हणजेच काय की व्यावसायिक धोरण ही व्यवस्थापनाच्या उद्योग व्यवसाय संस्थेच्या दृष्टिकोनातून असणारी व्यावसायिक यशस्वीता आणि व्यवस्थापनाची जी काही असणारी भूमिका आहे
त्या भूमिकेचा विचार करून दीर्घकाळासाठी एक मार्गदर्शक किंवा अभ्यासपूर्ण निर्णय घेण्यासाठी उपयोगात येणारे हे संच किंवा मार्गदर्शक तत्व म्हणून व्यावसायिक धोरणाचा अभ्यास केला जातो. त्यामध्ये बघा संसाधनांचा जर विचार करायचा झाला तर व्यवसायाचे जे काही प्रत्येक धोरण आहे त्या प्रत्येक धोरणामध्ये निर्णय प्रक्रिया महत्त्वाची असते आणि ही निर्णय प्रक्रिया जी आहे ती विविध गोष्टींवरती अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. फॉर एक्झाम्पल जर त्याचं घ्यायचं ठरलं तर मानव संसाधन धोरण असेल किंवा उद्योग व्यवसाय संस्थेतील भरती प्रशिक्षण त्याच पद्धतीने निवृत्तीचं धोरण असेल, या विविध संबंधीचे धोरणं त्या व्यवसाय संस्थेला घ्यावी लागतात किंवा या संबंधीचे निर्णय त्या व्यवसाय संस्थेला घ्यावी लागतात. मग व्यावसायिक किंवा उद्योग व्यवसाय संस्थेच्या आराखड्याच्या दृष्टिकोनातून पहिल्याच या धोरणांचे त्या ठिकाणी निर्धारण करावं लागतं. म्हणजे उच्चस्तरीय व्यवस्थापनाकडून त्याची अंमलबजावणी केली जाते आणि ही अंमलबजावणी करत असताना कनिष्ठ व्यवस्थापकांच्या माध्यमातून व्यवसाय उद्योग संस्थेतील शेवटच्या कर्मचाऱ्यांकडून त्या पद्धतीने करून घेतली जाते. तर उच्चस्तरीय व्यवस्थापनाकडून घेतले गेलेले जे काही निर्णय आहे किंवा जे आपण निर्णय घेतो ती घेतलेले निर्णय किंवा ठरवली गेलेली धोरणे यामध्ये साधारणतः आपल्याला कोणत्याही प्रकारचा बदल झालेला दिसून येत नाही किंवा ती बदलली जात नाही. व्यावसायिक धोरणाची व्याख्या या ठिकाणी स्पष्ट करता येईल. व्हिलिन आणि हंगर यांनी केलेली व्याख्या: व्यवसाय धोरणामध्ये सामान्य व्यवस्थापन अधिमुखता असते आणि त्याच्या बरोबरीने व्यवसाय उद्योग संघटनेतील ज्या विविध क्रियात्मकतेवरती आधारित कृती असतात त्यांचे देखील योग्य प्रमाणात एकत्रीकरण केले गेलेले असते. त्यामुळे असे म्हणता येते की व्यावसायिक धोरणे ही उद्योग व्यवसाय संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या विविध कार्यकल्पांच्या मर्यादा निश्चित करते. त्याचे स्वरूप हे त्यामुळे संबंधदर्शक आणि साधे असते. त्यानंतर सेकंड व्याख्या बघा, टेरी आणि जॉर्ज यांनी केलेली: व्यावसायिक धोरण ही अंतर्निहित समग्र स्वरूपाची मार्गदर्शिका असून त्याद्वारे विविध व्यवस्थापकीय कृती आणि सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या कृती यांची दिशा आणि मर्यादा निश्चित केली जाते. या दोन्ही व्याख्यांवरून आपल्याला असे स्पष्ट करता येते की व्यावसायिक धोरणे म्हणजे काय, की त्या व्यवसायामध्ये जे कर्मचारी कार्यरत असतात त्यांनी कोणते काम करायचे, कशा पद्धतीने करायचे, त्याच पद्धतीने त्या कर्मचाऱ्यांना त्या कामाबद्दलची दिशा ठरविणे आणि त्यांनी कोणत्या स्वरूपाचं काम केलं पाहिजे याच्या मर्यादा त्या ठिकाणी निश्चित केल्या जातात. त्यालाच व्यावसायिक धोरण असं म्हटलं जातं. बघा नेक्स्ट पॉईंट आहे व्यूहरचना किंवा व्यावसायिक व्यूहरचना. तर बघा व्यवसायामध्ये व्यूहरचना जी आहे ती एक समग्र दृष्टिकोन बाळगणारी असते. ह्या व्यूहरचनेमुळे साधारणपणे कोणताही निर्णय घेत असताना संघटनेमध्ये व्यावसायिक दिशा देत असताना त्यामध्ये कोणत्या पद्धतीने दिले गेले पाहिजे, कार्य कोणत्या पद्धतीने सक्रिय झाले पाहिजे त्या स्वरूपाची दिशा निर्देश केला जातो. वास्तविक जर विचार केला तर व्यवसाय संघटना ही जेवढी आकाराने मोठी असते तेवढ्याच आकाराची त्यामध्ये जे काही विभाग असतील किंवा काम करणाऱ्या जे काही व्यक्ती असतील, मानव संसाधन असेल त्यांची संख्या जास्त असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे प्रत्येक संघटनेचे जे काही निर्णय आहे ते विविध स्तरांवरून घेतले जातात. त्यामुळे व्यावसायिक संघटनेतील प्रत्येक व्यवस्थापकाचे व्यवस्थापकीय निर्णय आणि व्यूहरचनाच्या संदर्भातील जे काही दृष्टिकोन आहे ते आपल्याला भिन्न असलेले दिसून येतात. ज्या पद्धतीने बघा प्रत्येक व्यक्तीचा विचार हा वेगळा असतो, त्याच पद्धतीने त्या प्रत्येक व्यक्तीची व्यूहरचना किंवा त्या प्रत्येक व्यक्तीची व्यूहरचना आकलन करण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असलेला आपल्याला दिसून येतो. तर व्यावसायिक व्यूहरचना ही संघटनेत चालणाऱ्या ज्या काही विविध कृती असतील आणि त्यासाठी वापरली जाणारी जी काही संसाधने आणि त्यांची उपलब्धता असेल, त्याच पद्धतीने त्यांचे वितरण असेल यांचे एकात्मीकरणावरती आढळून आलेली आपल्याला दिसून येते. ज्यामुळे संघटनात्मक व्यावसायिक पर्यावरणाची जी काही उद्दिष्टे आहेत ती सहज आणि सोप्या पद्धतीने साध्य करता येणे आपल्याला शक्य झालेली दिसून येते. ज्यावेळेस व्यावसायिक व्यूहरचना निर्धारित केली जाते त्यावेळेस
जे काही निर्णय घेतले जातात ते एकाच व्यक्तीकडून घेतले जात नाही. जर अशा पद्धतीने एकाच व्यक्तीकडून जर विचार विनिमय घेतला तर त्या संघटनेची जी काही व्यूहरचना आहे त्यावरती परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो किंवा संघटनेवरती त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे संघटनेमध्ये संघटना असेल किंवा संघटनेबाहेरील असणाऱ्या ज्या काही संबंधित व्यक्ती असतील, तसेच विविध कृती असतील, स्पर्धा असेल, ग्राहकांची आवड निवड, पुरवठादार आणि त्यांच्या कृतीचे परिणाम या संघटनेवरती होत असताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे संघटनात्मक निर्णय घेताना, संघटनात्मक व्यूहरचना तयार करताना सद्यकालीन व्यावसायिक परिस्थिती कशी आहे आणि विविध संबंधित व्यक्ती यांच्याशी चर्चा करून व्यावसायिक व्यूहरचना त्या व्यवसाय संस्थेमध्ये तयार केली जाते. यानंतर आपण व्यूहरचनेच्या संकल्पनेबद्दल थोडीशी माहिती घेऊया. व्यावसायिक धोरण आणि व्यूहरचना व्यवस्थापनातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणून व्यूहरचना संकल्पनेकडे बघितलं जातं. तर बघा, व्यूहरचना हा शब्द जो आहे त्याला इंग्रजीमध्ये स्ट्रॅटेजी असं म्हटलं जातं. तर या शब्दाची निर्मिती किंवा उत्क्रांती जी आहे ती ग्रीक भाषेतील स्ट्रॅटेगोज या शब्दापासून झाल्याचं दिसून येतं. साधारणपणे व्यूहरचना हा शब्द जो आहे तो सैनिकी किंवा लष्करी ज्या कृती केल्या जातात किंवा कार्य केल्या जातात त्यामध्ये वापरला जातो. सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर इतिहासामध्ये थोडं जर आपण डोकावलं तर त्यामध्ये बघा, ज्यावेळेस युद्ध होत होती आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती व्यूहरचनेचा वापर झालेला दिसून येतो. त्याच पद्धतीने तुम्ही जर महाभारत ऐकलेलं असेल किंवा बघितलेलं असेल तर त्यामध्ये सुद्धा विविध प्रकारचे स्ट्रॅटेजीचा वापर झालेला आपल्याला दिसून येतो. परंतु बघा, ज्यावेळेस व्यावसायिक क्षेत्रात या शब्दाचा वापर केला जातो त्यावेळेस याला निश्चित स्वरूपाचा असा कोणताही अर्थ दिला जात नाही. साधारणपणे व्यावसायिक क्षेत्रामध्ये व्यावसायिक संघटनेची दीर्घकालीन व मूलभूत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य अशा कृतीची जी काही निर्धारणा करण्यासाठी किंवा ते अंमलबजावणी व्यवस्थितरित्या होण्यासाठी किंवा एखादी व्यवसाय संस्था आहे तिचे उद्दिष्ट व्यवस्थितरित्या साध्य करता यावे यासाठी संसाधनांचे वितरण आणि वाटप हे योग्य रीतीने व्हावे यासाठी व्यूहरचना ही संकल्पनेचा वापर केला गेलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे असे म्हणता येईल की व्यावसायिक व्यूहरचना किंवा व्यावसायिक संघटना आपल्या उद्दिष्टांना अर्थ प्राप्त करून देते किंवा उद्दिष्ट प्राप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही कृती कराव्या लागतात त्या सर्व कृतींचा विचार या व्यूहरचनेमध्ये केला जातो. तर बघा, व्यूहरचना ही संघटनेत घेतल्या जाणारे जे काही निर्णय आहे त्यांचा एक मार्गदर्शक तत्वांचा संच असतो. त्याच पद्धतीने ज्याद्वारे व्यावसायिक संघटनेद्वारे निर्धारित केलेली जी काही उद्दिष्टे आहेत ती प्राप्त करण्यासाठी विविध व्यवस्थापकांनी ज्या विविध कृती केलेल्या असतात त्या कृतीतून उपलब्ध होणारे जे काही मार्गदर्शन आहे त्यालाच आपण व्यूहरचना असं म्हणू शकतो. तर व्यावसायिक संघटनेला भविष्य काळामध्ये कोणत्या व्यावसायिक स्थितीपर्यंत नेऊन ठेवायचे आहे, ती पद्धतीने यशस्वीता प्राप्त करायची आहे याविषयीचे मार्गदर्शन व्यूहरचनात्मक नियोजन या प्रक्रियेतून प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. तर व्यूहरचनाचे प्रामुख्याने विचार करायचा झाला तर विचार, कल्पना, अंतर्दृष्टी, अनुभव, ध्येय, उद्दिष्ट, तत्वज्ञान, विविध सहाय्यक कृतींची जी काही स्मरणे आहेत किंवा आठवणी आहेत, त्याच पद्धतीने आकलन आणि विविध व्यावसायिक अपेक्षांचे केले जाणारे जे काही मार्गदर्शन आहे त्याला आपण व्यूहरचना असं म्हणू शकतो. रचनेची व्याख्या आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. व्यूहरचना म्हणजे उद्योग व्यवसाय संस्थेची जी दीर्घकालीन ध्येय आणि उद्दिष्टे असतात ती साध्य करण्यासाठी करावयाच्या विविध कृतींचा आणि ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक संसाधनांचे जे वितरण करावे लागते त्याचा मार्गदर्शनपर संच होय. म्हणजे काय की व्यूहरचना थोडक्यात सांगता येईल की आपल्याला जे काही दीर्घकालीन व्यवसायासाठी निर्णय घ्यायचे असतात किंवा व्यवसायाने जे काही ध्येय ठरवलेली असतात, उद्दिष्ट ठरवलेली असतात ती साध्य करण्यासाठी आपल्याला विविध प्रकारच्या त्या ठिकाणी कार्य करावी लागतात आणि ही कार्य करण्यासाठी जे काही संसाधनांचा आपण वापर करत असतो, कशा पद्धतीने वापर करायचा आणि त्याचं वितरण कशा पद्धतीने करायचं या संबंधी जे मार्गदर्शन केलेलं असतं त्यालाच व्यूहरचना असं म्हटलं जातं.
नेक्स्ट पॉईंट आहे व्यूहरचनेची उत्क्रांती. तर बघा याचा उगम किंवा उत्क्रांती कुठून झाली हे बघणार आहोत. तर ज्या पद्धतीने मानवाच्या विकासाच्या अवस्था आहे त्याच पद्धतीने व्यूहरचनेचा उदय झालेला दिसून येतो. मानव विविध टप्प्यांवरती उत्क्रांती होत गेली, त्यामध्ये विविध बदल घडून आले गेले. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी मानवाने आपल्यामध्ये बदल करून घेतले आणि त्याच पद्धतीने जे काही बदल होण्यासाठी आवश्यक असणारं जे काही कार्य आहे ते अविरतपणे चालू ठेवण्यात आलं. तर याच पद्धतीने व्यूहरचना या संकल्पनेकडे बघितलं जातं. म्हणजेच ह्या ज्या सर्व कृती केल्या जातात, एखादा व्यवसाय आहे त्या व्यवसायाचे अस्तित्व टिकविण्यासाठी किंवा बदल होत असताना त्यामध्ये विविध कृतींना मार्गदर्शन करण्यासाठी ज्या पद्धतीने रचना तयार केली जाते किंवा नियोजनाची जी प्रक्रिया तयार केली जाते तिला आपण व्यूहरचना असं म्हणू शकतो. म्हणजेच मानवाची जी संकल्पना आहे तेव्हापासून व्यूहरचना या संकल्पनेचा भाग आपल्याला झालेला दिसून येतो. थोडक्यात सांगायचं झालं तर स्वतःचे जे काही अस्तित्व आहे ते टिकविण्यासाठी किंवा आपले जे परावलंबित्व आहे ते व्यूहरचनेद्वारे स्पष्ट करण्यासाठी व्यूहरचनेची उत्क्रांती झालेली आपल्याला दिसून येते. बघा मानवी उत्क्रांती होत असताना मानवाने त्याला आवश्यक असणाऱ्या ज्या काही क्रिया आहेत त्या चालू ठेवल्या होत्या. त्याच पद्धतीने व्यवसायामध्ये त्या व्यवसायाचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी विविध कृती ह्या चालू ठेवाव्या लागतात. त्यालाच आपण व्यूहरचना याची उत्क्रांती म्हणू शकतो. तर व्यूहरचनेची उत्क्रांती समजून घेण्यासाठी विविध टप्प्यांचा आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी. ज्या पद्धतीने बघा एखादा देश आहे त्यामध्ये युद्ध जिंकायचं असेल तर त्याला लष्करी व्यूहरचना गरजेची असते. त्याच पद्धतीने व्यवसायामध्ये व्यावसायिक व्यूहरचनेची आवश्यकता असते. मग व्यवसायामध्ये जे काही निर्णय घेतले जातात ते निर्णय निश्चित करण्यासाठी, त्यांना दिशा प्राप्त करण्यासाठी, त्याच पद्धतीने वैयक्तिक जे विविध निर्णय असतात त्यामध्ये समन्वय साध्य करण्यासाठी या व्यूहरचनेचा वापर झालेला आपल्याला दिसून येतो. बघा इसवी सन पूर्व 500 मध्ये सन त्झू यांनी द आर्ट ऑफ द वॉर हे जे पुस्तक लिहिलं होतं, या पुस्तकामध्ये व्यूहरचना संकल्पनेचा वापर झालेला आपल्याला दिसून येतो. तर लष्करी व्यूहरचना आणि व्यावसायिक व्यूहरचना या सामायिक संकल्पना आणि तत्वे धारण केलेली आपल्याला दिसून येतात. यामध्ये विचार करायचा झाला तर व्यूहरचना आणि कार्यनीती अशी दोन संकल्पना विचारात घेतल्या जातात आणि ह्या दोन्हीही संकल्पनांमध्ये फरक असल्याचे आपल्याला दिसून येते. व्यूहरचना किंवा रणनीती म्हणजे उद्योग व्यवसाय जो आहे त्याला उपलब्ध असणारे जे काही साधन संपत्ती आहे किंवा संसाधन आहे त्यांचे वितरण करण्याचा आणि विविध व्यावसायिक क्रिया ज्या आहे त्या क्रिया पार पाडण्यासाठी एक समग्र आराखडा तयार केला जातो. त्यालाच आपण व्यूहरचना असं म्हटलं जातं. तर कार्यनीती म्हणजे काही विशिष्ट ज्या क्रिया आहेत त्यांचा संग्रह किंवा एक समुच्चय म्हणून आपण कार्यनीतीकडे बघू शकतो. तर बघा व्यावसायिक क्षेत्रात घेतले जाणारे जे काही व्यूहरचनात्मक निर्णय असतात त्याची काही वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतील. मग बघा त्यामध्ये व्यावसायिक निर्णय हे महत्त्वपूर्ण असतात. तर व्यावसायिक व्यूहरचनेमध्ये अनेक संसाधनांची बांधिलकी त्या ठिकाणी समाविष्ट झालेली दिसून येते. आणि थर्ड वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की व्यावसायिक व्यूहरचना या सहजपणे बदलता येत नाही. यानंतरचा जो काही टप्पा होता तो 1950 ते 1960 या काळात झालेला संकल्पनात्मक विकास. तर बघा व्यावसायिक व्यूहरचना या संकल्पनेचा खऱ्या अर्थाने विकास हा प्रामुख्याने 1950 ते 60 या काळात झालेला आपल्याला दिसून येतो. तर या दशकामध्ये उद्योग व्यवसायातील जे वरिष्ठ अधिकारी होते ते व्यवसायाचे वाढते आकारमान आणि गुंतागुंत लक्षात घेऊन विविध व्यावसायिक निर्णय घेताना आणि विविध व्यावसायिक कृतींमध्ये समन्वय राखताना निर्माण होणारी जी काही गुंतागुंत आहे त्या गुंतागुंतीचा अनुभव घेत होते. आणि त्यामुळे केवळ वित्तीय अंदाजपत्रक तयार करणे आणि तसेच वार्षिक स्वरूपाची जी काही वित्तीय नियोजन करणे आणि वित्तीय योग्य गुंतवणूक करणे व अल्पकालीन व्यावसायिक नियंत्रण प्राप्त करणे
या बाबी उद्योग व्यवसाय संस्थेच्या दीर्घकालीन विकासामध्ये खूप कमी घडून आलेल्या आपल्याला दिसत होत्या. मग याच काळामध्ये कॉर्पोरेट नियोजन हा संकल्पनेचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. काही वेळेस या कॉर्पोरेट नियोजनाला दीर्घकालीन नियोजन असं म्हटलं जातं. तर या कॉर्पोरेट नियोजनाच्या माध्यमातून साधारणपणे एक वेळेस उद्योग व्यवसाय संस्थेचे 5 वर्षाचे नियोजन केले जाते. या प्रकारच्या नियोजनातून आर्थिक घटकांची जी काही प्रवृत्ती होती, त्याच पद्धतीने त्यात होणारे बदल असतील, बाजारपेठेत होणारे चढ उतार, विविध नवीन उत्पादन जे आहे ते नाविन्याने बाजारपेठेमध्ये दाखल झाल्यास त्याच पद्धतीने जे काही भांडवली जो खर्च होता त्याचा आढावा घेतला जात होता. आणि या प्रकारचे कॉर्पोरेट नियोजन तंत्र बऱ्याच उद्योग व्यवसाय संस्थांना मोठ्या प्रमाणात उपयुक्त झालेले दिसून येत होते. साधारणपणे या दशकामध्ये अमेरिकन आणि युरोपियन कंपन्यांनी त्यांच्या उद्योग व्यवसाय संस्थांमध्ये कॉर्पोरेट नियोजन विभागाची एक स्वतंत्रपणे स्थापना केली होती आणि विभागाच्या अंतर्गत विविध व्यावसायिक व्यूहरचनांचे निर्धारण आणि समन्वय केले जात असे. नेक्स्ट पॉईंट आहे 1970 ते 1980 या दशकात झालेला विकास. तर बघा, या दशकामध्ये जे काही व्यवस्थापन होतं कॉर्पोरेट नियोजनावरती आधारलेलं, त्यावरती लोकांचा विश्वास उडून जाण्यास सुरुवात झालेली होती. 1974 आणि 1979 मध्ये तेल विषयक निर्माण झालेला जो काही पेच प्रसंग होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेली आर्थिक अस्थिरता असेल, विविध देशांमध्ये वाढलेली स्पर्धा आणि या सर्वांमुळे व्यावसायिक पर्यावरणाला विविध समस्यांचा सामना करावा लागला होता. आणि कोणत्याही प्रकारची उद्योग व्यवसाय संस्था ही व्यवसाय बाबतची जी काही दीर्घकालीन ध्येय असतील किंवा धोरणे असतील ती आखू शकत नव्हती. आणि त्यामुळे कोणत्याच व्यावसायिक किंवा आर्थिक परिस्थितीबाबत कोणत्याही प्रकारचे पूर्व अंदाज त्या ठिकाणी घेता येत नव्हते किंवा घेणं त्या ठिकाणी शक्य नव्हतं. त्यामुळे उद्योग व्यवसाय संस्थांमधील आपल्या नियोजन विषयक जो काही दृष्टिकोन आहे त्यामध्ये बदल घडवून आणणं महत्त्वाचं होतं. आणि त्यामुळे व्यूहरचनात्मक दृष्टिकोनावरती लक्ष केंद्रित केलं गेलेलं दिसून येतं, ज्यामुळे कंपनीचा व्यवस्थापनावरती भर कमी होऊन कंपनीची बाजारपेठेमध्ये स्थिती कशी आहे, बाजार निर्माण होणाऱ्या ज्या काही स्पर्धा असतील त्यांच्यामध्ये टिकवून धरण्यासाठी कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे, या सर्व गोष्टींचा विचार करण्यास सुरुवात झाली. थोडक्यात सांगायचं झालं तर या काळामध्ये उद्योग व्यवसाय संस्थेतील निर्णायक व्यक्ती ज्या आहे त्या कॉर्पोरेट नियोजनाची जी काही स्वीकारलेली पद्धती होती ती बदलून व्यूहरचनात्मक विचार त्या ठिकाणी करू लागली. या व्यूहरचनेच्या व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष जे काही लक्ष आहे ते व्यवसायी सादरीकरणावरती होते. 1970च्या दशकाच्या शेवटी आणि 1980च्या दशकामध्ये व्यावसायिक आणि औद्योगिक पर्यावरणात विविध जे काही स्रोत होते त्यांच्या मार्फत नफा कशा पद्धतीने प्राप्त करता येईल याकडे लक्ष केंद्रित झालेलं दिसून येत होतं. आणि त्यामुळे औद्योगिक नफा क्षमतेचे विश्लेषण करण्यासाठी औद्योगिक संघटनात्मक अर्थशास्त्राचा वापर करण्यास त्या ठिकाणी सुरुवात झाली. आणि त्याप्रमाणे या काळात जे काही विविध अभ्यास झाले त्या अभ्यासांनी विविध उद्योग व्यवसाय संस्थांच्या नफ्याचे विविध विभागांमध्ये वितरण किंवा वर्गीकरण कशा पद्धतीने करता येईल हे बघण्यास सुरुवात केली गेली. टप्पा होता 1990च्या काळात व्यूहरचना या संकल्पनेचा झालेला विकास. तर बघा, 1990च्या काळामध्ये जे बाह्य पर्यावरण होतं त्याच्या ऐवजी अंतर्गत पर्यावरणाचा विचार केला गेला. अंतर्गत घटकांच्या माध्यमातून अतिरिक्त नफा कशा पद्धतीने मिळवता येईल यावरती भर होता. आणि कोणतीही जी उद्योग व्यवसाय आहे त्या व्यवसाय संस्थेची स्पर्धात्मक जे लाभ आहे ते होण्यासाठी व्यूहरचनांची निर्मिती होणे गरजेचे होते. आणि त्याच दृष्टिकोनातून उद्योग व्यवसाय संस्थेला संसाधनावर आधारित दृष्टिकोन हवा होता. आणि यातून व्यूहरचनेचा जो काही विकास झालेला आपल्याला दिसून येतो. त्या नेक्स्ट पॉईंट आहे 21व्या शतकातील व्यूहरचनेचा विकास. बघा, 21व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणावरती
व्यवसाय संस्थांना विविध आव्हानांना सामोरं जाण्यास सुरुवात झाली। बघा हा जो काळ आहे 21वा, यामध्ये मोठ्या प्रमाणावर डिजिटल तंत्रज्ञानाचे बदल घडून आणले गेले आणि यामुळे जर आपल्या व्यवसायाचा वेग वाढवायचा असेल, व्यवसायाचे अस्तित्व टिकून ठेवायचे असेल, तर बदलणारे तंत्रज्ञान आहे त्या पद्धतीने व्यवसाय संस्थांना देखील आपल्यामध्ये बदल करून घेणं आवश्यक असतं आणि त्यामुळे व्यूहरचनेचे महत्त्व जे आहे ते आपल्याला दिवसेंदिवस वाढत चाललेले दिसून येते। तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे आणि वापरामुळे सध्याच्या काळात कोणतीही एक जी उद्योग संस्था असेल ती उद्योग संस्था स्वयंपूर्ण होऊ शकत नाही। त्यामुळे उद्योग व्यवसाय संस्थेचे परस्परांवरील जे अवलंबित्व आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आपल्याला दिसून येते। म्हणजे एक व्यवसाय हा प्रामुख्याने दुसऱ्या व्यवसायावरती डिपेंडंट असलेला आपल्याला दिसून येतो। यातूनच बाह्य स्रोत प्रक्रिया म्हणजे आउटसोर्सिंग आणि व्यूहरचनात्मक आघाडी जे आहे यांना महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं। तर बघा 21व्या शतकामध्ये निर्माण होणारी जी काही सातत्यपूर्ण आव्हाने असतील आणि 2008 ते 2009 मध्ये झालेली जी काही आर्थिक मंदी आहे, यामुळे व्यवसायाच्या विविध जे काही पैलू आहे किंवा नवीन ज्या काही क्रिया आहे त्यांचा शोध घेण्यास सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते। पद्धतीने 21व्या शतकामध्ये नवीन व्यूहरचनांची निर्मिती करून व्यवसायाचे जे काही विकास आहे त्याला चालना मिळण्याची शक्यता या ठिकाणी प्राप्त झालेली दिसून येते। तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलं व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाची ओळख, त्यानंतर जे व्यवसाय धोरण आहे त्याविषयी आपण अभ्यास केला, त्यानंतर व्यवसाय धोरणाची व्याख्या, त्यानंतर आपण बघितलं व्यवसाय व्यूहरचना, व्यूहरचनेची संकल्पना, व्यूहरचनेची व्याख्या आणि लास्ट बघितलं आपण व्यूहरचनेची उत्क्रांती। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत व्यूहरचनात्मक व्यवस्थापन। थँक्यू।